नाम के आगे राजा लगाने से कोई राजा नहीं बनता. हा डायलॉग आहे राजा शिवाजी या चित्रपटातला. राजा शिवाजी या चित्रपटाचा टीजर जो आहे, तो फर्स्ट लुक जो आहे तो यूट्यूबवर आलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी तो पाहिलेलाच असेल. त्याबद्दल काही मिश्र स्वरूपातली मतं असतील. तर ती मतं काय असतील आणि साधारण त्याचं थोडंसं विश्लेषण आहे आणि एकंदरीत त्याच संदर्भातला गोषवारा या संदर्भात आता आपण चर्चा करणार आहोत. तर थेट वळूया आपल्या मुद्द्याकडे. ज्यावेळी या चित्रपटाची अनाउन्समेंट झालेली आणि टायटल डिझाईनसाठी ज्यावेळी रितेश भाऊंनी पोस्ट टाकलेली, तेव्हापासूनच हा मूवी जो आहे तो चर्चेत होता. कारण याचं जे टायटल आहे, तर ते टायटल डिझाईन करण्यासाठी बऱ्याचशा डिझायनर्सना त्यांनी रिक्वेस्ट केलेली की तुमच्यातर्फे कॅलिग्राफी मार्फत म्हणा किंवा टायपोग्राफी मार्फत हे टायटल डिझाईन करून पाठवायचं आहे. त्यांना ते शॉर्टलिस्ट करतील आणि त्यांना क्रेडिट्स वगैरे तो सगळा मग विषय. तर हे सगळं चालू असताना आर्टिस्ट कम्युनिटी आहे, हजारो लोकांनी आपापल्या परीने खूप खूप छान छान असे टायटल डिझाईन करून त्यांना पाठवले होते. मात्र हे सगळं असताना शेवटी एक असं टायटल डिझाईन सिलेक्ट करण्यात आलं जे तितकंसं अपिलिंग वाटत नव्हतं. कारण याच्यापेक्षाही अप्रतिम प्रकारचं काम जे आहे ते बऱ्याचशा आर्टिस्टनी करून पाठवलेलं होतं आणि त्यांचा थोडासा हिरमोड झालेला की हे याच्यापेक्षाही अजून बेटर काम झालं असू शकलं असतं किंवा याच्यापेक्षाही अजून शीर्षक जे आहे ते त्या ठिकाणी असू शकलं असतं. अशा प्रकारचं मिश्र स्वरूपातली जी भावना होती ती आर्टिस्टमध्ये होती. तो एकंदरीत सगळा विषय झाला. पण मात्र त्यानंतर तो विषय सगळा थंड झाला. ते राजा शिवाजीचं जे आत्ताचं शीर्षक आहे ते फायनल म्हणून करण्यात आलं आणि तेच मग पुढे पब्लिसिटीसाठी वापरण्यात आलं. तो झाला अगोदरचा मुद्दा, ज्यावेळी हा विषय छेडला गेलेला आणि त्यावेळी सुरुवात झाली त्यावेळीचा. त्यानंतर आत्ता मूव्ही 1 मे 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये येत आहे. बॉलिवूडचा बराचसा ताळमेळ याच्यामध्ये दिसतोय. मराठी कलाकार कमी आहेत वगैरे अशा प्रकारच्या मिश्र भावना ज्या आहेत त्या प्रेक्षकांकडून ऐकायला आणि बघायला मिळत आहेत. एक थेट मुद्दा आहे जो सगळ्यांनाच भिडलेला आहे आणि सगळ्यांच्याच मनात आहे, तो म्हणजे या चित्रपटाच्या कास्टिंगबद्दलचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं कॅरेक्टर जे आहे ते रितेश देशमुख यांनी केलेलं आहे. लोक म्हणतायत की त्यांना ते साजेसं वाटत नाही किंवा देहयष्टी जी आहे ती महाराजांसारखी वाटत नाही किंवा ते चालणं बोलणं तो रुबाब जे आहे ते महाराजांसारखं वाटत नाहीये. एक गोष्ट सांगू, छत्रपती शिवाजी महाराजांचं पात्र साकारताना तुम्हाला त्या भूमिकेमध्ये एकरूप व्हावं लागतं. तुम्हाला ती देहयष्टी, ती ताकद म्हणा किंवा प्रसंगी तसं भावनिक होणं म्हणा किंवा जो आक्रोश आहे, राग आहे, ते सगळं दाखवणं तुम्हाला आलं पाहिजे. हे जर सगळं येत असेल आणि त्याच सोबत जर तुमची तशी त्या कॅरेक्टरला साजेशी अशी ध्येयष्टी आहे, तुमची बोली तशी आहे, तुमचं वागणं चालणं बोलणं जर त्याला साजेसं असं जातंय तर आणि तरच छत्रपती शिवाजी महाराजांचा तो रोल तुम्ही साकारू शकता किंवा तो तुम्हाला अधिक अपिलिंग वाटतो किंवा छान वाटतो स्क्रीनवर बघताना. आता रितेशजींच्या बाबतीत बरेच जण म्हणतात की त्यांना तितकंसं काही खास जमलेलं नाही किंवा ते तितकेसे खास वाटत नाही आहेत. गोष्ट तितकीशी खरी आहे, पण आत्ता त्यांनी तो चित्रपट तयार केलेला आहे. एक कला म्हणून आपण याच्याकडे बघूया. त्यांनी किती मनापासून किंवा किती आपलं 100% एफर्ट्स घेऊन ते काम केलेलं आहे ते पाहणं आपल्याला कळेलच. 1 मेला आपल्याला ते पाहायला मिळेलच. या सगळ्या कॅरेक्टर्सना आपण इतिहासामध्ये शिकत आलोय. त्या कॅरेक्टर्समध्ये पाहताना म्हणजे यांची बॉलिवूडची एक साईड वेगळी आहे, जी आपण नेहमी मनोरंजनासाठी बघतो आणि आपला शिवरायांचा इतिहास वेगळा आहे. तर हे सगळं आपल्याला त्या स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे. तर ती एक क्युरिओसिटी असेल की नेमकं हे कसं करतायत किंवा कसं निभावणार आहेत किंवा कसं निभावलेलं आहे त्यांनी या चित्रपटामध्ये. शूटिंगच्या सगळ्या गोष्टींकडे येतो मी. चित्रपटाचं शूटिंग किंवा कॅमेरा ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बारकाईने पाहिलात तर ज्या फ्रेम्स आहेत, जे सिक्वेन्सेस आहेत ते खूप छानपणे शूट करण्यात आलेले आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो टीजर काढला आहे ना, त्याचा प्रॉपर जो कट बसलेला आहे तो अगदी सुंदरपणे काढलेला आहे. त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा, अजय अतुल यांचं म्युझिक आहे, तो बॅकग्राऊंड स्कोअर आणि तो पूर्ण मॉब, ते सगळे नाचतायत, महाराज तिथे दिसत आहेत, राणी तिथे दिसत आहेत वगैरे. ही सगळी पूर्ण फ्रेम लाजवाब आहे. आता एक फ्रेम आहे ज्याच्यामध्ये त्या विद्याबालन ज्या आहेत त्याच्यामधून चालत येतात. एका वेळेसाठी तुम्हाला असं वाटतं की एवढी जी फ्रेम आहे ती काइंड ऑफ हिरामंडीची जशी तुम्हाला एक फ्रेम बघायला मिळते, काइंड ऑफ लाइटिंग म्हणा किंवा तसा एक फील, एडिटिंग मधला जो फील आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तुम्ही बारकाईने जर पाहाल ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे ऍक्शन सिक्वेन्स आहेत
त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कॅमेरा जो मूव्ह करण्यात आलेला आहे, म्हणजे ते थोडा प्रयोग आहे, पण तो हवा तेव्हा टिल्ट कसा घ्यायचा, कुठून कसा खेचायचा, किंवा त्याला मोशन द्यायची, कुठे थांबवायचं, हे सगळं त्यांनी एकदम प्लॅन करून व्यवस्थितपणे तिथे दाखवलेलं आहे. त्यामुळे ते व्हिज्युअल जे आहे, ते आउटपुट जे आहे, ते दिसायला खूप असं रोमांचक असं वाटतं. आय नो की ॲक्शन्सच्या बाबतीत कोणतेही मावळे असे उडून वगैरे आले वगैरे असं दाखवणं थोडं वेगळं वाटतं. अगदी महाराजांना सुद्धा तो तसा अँगल लावून ते येत आहेत आणि तलवारीने वार करतात वगैरे, ते हे थोडं टॉलिवूडकडे नेण्याचा प्रयत्न आहे. अमोल गुप्ते आहे, फरदीन खान आहे, जेनेलिया देशमुख आहे, महेश मांजरेकर. आता ही कॅरेक्टर्स ज्यावेळी त्यांनी दाखवली आहेत ना, त्या कॅरेक्टर्सच्या खाली त्यांचं नाव येतं, उजव्या डाव्या साईडला नाव येतं. तर ते नाव जे आहे ते आणखीन बेटर फॉन्टमध्ये असू शकलं असतं आणि त्याला वेगळा एक इफेक्ट छान असा असू शकला असता. आत्ता जो फॉन्टचा सोडा, त्यांनी जो इफेक्ट वापरला आहे ना, एक 3D इफेक्ट वापरला, तो खूप बेसिक वाटतो. मला वाटतं की तो अजून प्रोडक्शनच्या कपॅसिटीनुसार आणि त्यांनी घातलेल्या बजेटनुसार तो अजून चांगला होऊ शकला असता. यापूर्वी जर तुम्ही तानाजी वगैरे सारखे जर चित्रपट पाहिला, तर त्यामध्ये वापरण्यात आलेले फॉन्ट्स कसे आहेत, जरी ते 3 जरी असले तरी त्यांना इफेक्ट देऊन कसं अपिलिंग बनवलेलं आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. आणि काय होतं, ज्यावेळी अशा बारीक गोष्टी तुम्ही इग्नोर करता किंवा त्यावर जास्त लक्ष देत नाहीत ना, त्यावेळी लोक म्हणतात की अरे हा, हे नेमकंच एवढंच राहिलं, बाकी सगळं ओके वगैरे, अशी लोक म्हणतात. तर मला वाटतं की ते अजून बेटर होऊ शकलं असतं. त्यांनी ते वाईट केलं असं मला अजिबात म्हणायचं नाही, अजून बेटर होऊ शकलं असतं. पण आत्ता एकंदरीत पूर्णपणे हा चित्रपट जो आहे तो 1 मेला आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय. टीजर आउट झालेला आहे, टीजर जाऊन तुम्ही पहा. महाराजांचा चित्रपट आहे, कोणताही हेट याबद्दल पसरवू नका, हे सांगण्याची मुळात गरजच नाहीये. पण तरीही महाराजांचा चित्रपट आहे, सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन तो पाहायचा आहे, त्या गोष्टीचा आदर करायचा आहे. आणि त्यांनी जे प्रेझेंटेशन केलेलं आहे ना, व्हिज्युअल प्रेझेंटेशन, त्याच्याकडे एक कला म्हणून पहा. चित्रपट किंवा ती जी फ्रेम आहे की सिक्वेन्स आहे, ते कसे असले पाहिजे याबद्दल तुमचं मत तुम्ही मांडा. चित्रपट असे बनले तरच येणाऱ्या पिढीला कळेल की छत्रपती शिवाजी महाराज काय होते, आणि आपल्यालाही कळेल की कशा प्रकारचं काम सध्या इंडस्ट्रीमध्ये चालू आहे, कोणकोणत्या नवीन प्रकारचे प्रयोग या ठिकाणी होत आहेत, आणि आपल्यालाही शिकायला मिळेल त्यातून. तुम्हाला या चित्रपटाच्या टीजरबद्दल कोणती डावी उजवी बाजू वाटत असेल तर ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशा प्रकारचे व्हिडिओज मी या चॅनलवर टाकत असतो. तर आत्ता आपण पाहिलं राजा शिवाजी या चित्रपटाचा टीजरचा रिव्ह्यू. माझ्या दृष्टीतून ट्रेलर येईल, चित्रपटगृहामध्ये चित्रपट येईल, चित्रपट जाऊन नक्की पहा, आपल्या मुलांनाही तो चित्रपट दाखवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.